की टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोळ कोळी या समाज बांधवांना, कोळी समाज ज्यांना इनामी जमीन आहे किंवा रक्त नात्यातील गट असेल, शाळेच्या दाखल्यावर टोकरे कोळी किंवा महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोळ कोळी याची नोंद असेल, त्यांना प्रांत साहेबांनी ज्याच्या काठी काढून साध्या पद्धतीने टोकरे कोळी, महादेव कोळी कोणत्याही समाज बांधवांना दाखला दिलाच पाहिजे. शासनाचा JR 2003 पासून आहे, नमुना नंबर 9 मध्ये आहे कॅटेगरीनुसार. तर साध्या याच्याने इतर समाजाला साध्या कॅम्पवर किंवा कशावर 100 रुपयाचे दाखले देतात जातीचे. आपल्या कोळी लोकांना का नाही बा? ज्याचं शाळेच्या दाखल्यावर आहे तरी 2003 पासून शासनाचा JR आहे, त्याचा काय उपभोग आहे समाज बांधवांना? म्हणून जय वाल्मिकी. आमच्याकडे पण त्यांनी ज्या जाचं काठी लावलेल्या आहेत त्या अटी आम्हाला नको आहेत. त्यांनी सरसकट आमच्या कोळी समाजाला जातीचे दाखले द्यावे हे आम्ही आमदार किशोरप्पा पाटील, पाचोरा प्रांताधिकारी यांना विनंती केली. त्यानंतर पाचोरा PIB होते काल आलेले. आमचे जे उपोषण करते संदीप कोळी यांनी त्यांना सांगितलं की आमचे जे वरिष्ठ येणार आहेत त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, मी उपोषण सोडणार नाही. दुसरा विषय असा, गेल्या अनेक वर्षापासून आमच्या कोळी समाजाचे, आदिवासी कोळी समाजाचे टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी यांचे जातीचे प्रमाणपत्र हे सरसकट मिळण्यासाठी अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहेत. तरी शासन आम्हाला जातीचे दाखले देण्यासाठी विनाकारण जाचं काठी लावून आमच्या समाजावर अन्याय करत आहेत. तरी मी या शासनाला, प्रशासनाला विनंती करतो की या जाचं काठी काढून सरसकट ज्यांच्या दाखल्यावर टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी यांना सरसकट जातीचे दाखले देऊन आमच्या समाजाला न्याय द्यावा अशी मी यांना सर्वांना विनंती करतो. त्यानंतर संदीप मच्छिंद्र कोळी हे जे उपोषण करते त्यांनी अन्नत्याग केला, आजचा दुसरा दिवस आहे. तर त्यांची हीच मागणी आहे की जाचं काठी झुगारून सरसकट आमच्या पाचोरा भडगावमधून जेही कोळी समाज बांधव आहेत त्यांना सरसकट जातीचे दाखले देण्यात यावे अशी त्यांची मागणी. आम्ही पाचोरा भडगाव तालुका सर्व कोळी समाज हे संदीप कोळी यांच्या पाठीमागे आहेत आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही, मी अशी शासनाला विनंती करतो.